चला बघा खोला आयला पलटी मारला. घ्या मदत कर. पहिले वामीपेक्षा दुसरी वाम मोठी आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आता खोल समुद्रामध्ये मोठ्या ट्रिपसाठी चाललो. प्रिझम बोटीमध्ये मोठी ट्रिप आपण मासेमारीची करणार आहोत. आपल्या बोटीमधून आता मोठ्या बोटीमध्ये जाणार आहोत. जर मासे जास्त भेटले, लवकर भेटले तर लवकर येऊ शकतो, पण अंदाजे 8 दिवस तरी ही ट्रिप असू शकते. आता सर्व सामान आणलंय. बर्फ, डिझेल, पिण्याचे पाणी काल संध्याकाळी भरलं होतं बोटीमध्ये. आणि आता जेवणाचं सामान म्हणजे दिवाळीचे रोट्या, डबे आणि कपडे सर्व सोबत घेतलेत. बॅग घेतलं बघा, बॅगमध्ये सर्व सामान आहे. तर आता आपण समुद्रामध्ये जाणार आहोत. संध्याकाळची वेळ आहे आणि आता इथून आपली बोट सुटणार आहे. चला आता आपली छोटी होडी चालली मोठ्या बोटीकडे. लुटी काय बघा मित्रांनो, समोर प्रिझम बोट आहे, मोठी बोट. याच बोटीमध्ये आता आपल्याला जायचं आहे. बघा आता सर्व सामान बोटीमध्ये घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये रोटी, जेवणाचं सामान सर्व सोबत आहे. किती मोठी बोट आहे ती. वरती होत्या ना, वरतीला पलाण हल्ल्या, रिक्षांची तेवढी तास पटल्या. मित्रांनो, बोट सोडायच्या अगोदर डिझेल पलटी करायला घेतलं टाकीमध्ये. आपल्या बोटीमध्ये 30 लिटरची कॅन घेतो, पण प्रिझम बोटीमध्ये मोठी टाकी आहे, कारण खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी भरपूर डिझेल लागते. मोठी टाकी आणि डिझेल आता पलटी करायला घेतलंय. 60 लिटर बोला ना, 60 लिटरची एक कॅन असते. अशी किती 5-6 कॅन पलटी करायला घेतल्यात. म्हणजे 360 लिटर डिझेल एकाच वेळी बोटीमध्ये पलटी केलं जात आहे बघा. बोट सुटले मित्रांनो गावातून आता खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी. मित्रांनो, आता या ट्रिपसाठी लागणारे खर्च, लागणारे साहित्य काय काय आहे ते आपण जाणून घेऊया. लँजन दादा आहेत आणि जॅक्सन दादा आहेत. तर या ट्रिपमध्ये आपल्याला बर्फ आणि डिझेल किती लागेल? बर्फ जेमतेम 4 टन लागेल, 4 टन, आणि डिझेल 600 लिटर. आता आपण जाणार आहोत 62 किलोमीटर. किनाऱ्यापासून आपण 65 किलोमीटर खोल समुद्रामध्ये मासेमारी करणार आहोत. मित्रांनो, आता संध्याकाळच्या 7 वाजले आहेत, 7:30, आणि जेवायला बसलो होतो. आता जेवायचं आणि विश्रांती करायची. मित्रांनो, आता बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचले आहे. पहाटेच्या 3 वाजले आहेत आणि मासेमारीची जागा तयार करण्यासाठी सुरुवात केली, म्हणजेच कव तयार करण्यासाठी सुरुवात केली. आलात बघ रे. बराय गेला.
मित्रांनो आता पहाटेच्या 4 वाजलेत आणि डोली लावण्यासाठी सुरुवात केली आहे. मासेमारीची आपली जागा तयार झाली आहे आणि आता डोली लावायला सुरुवात करतात. बघा पहिली डोल पाण्यामध्ये टाकलेली आहे. डोल टाकायची सुरुवात झाली. अर्ध्या तासामध्ये 10 डोली टाकून झालेल्या आहेत. सरकेले रे विल्सन ऊपर तुझा गाठ नको बोलू. बघा मित्रांनो याला ज्योत्याची गाठ म्हणतात. ही गाठ सुटली की डोल परत बोटीमध्ये येते. आता डोली टाकून झाल्यात. आता चहा प्यायची वेळ झाली. अजून अर्ध्या डोली बाकी आहे बोटीमध्ये. 10 डोली गेल्यात, बाकीच्या डोली आहेत. मित्रांनो आता डोली लावून झाल्यात आणि आता चहा घेतो. 4:30 वाजलेत, पहाटेच्या 4:30 आणि आता सर्वजण चहा पियाला बसलेत. बसा बसा, सगळ्यांनाच मिळेल. चहा प्यायचा आणि थोडा वेळ थांबायचं, मग पुन्हा डोली बोटीमध्ये खेचायला सुरुवात करते. सर्व एकत्र चाय प्यायला. मित्रांनो आता 7:30 वाजल्यात आणि डोली खेचायला सुरुवात केली. टोप्यासारखे ठेवा. पहिली डोल आता बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली. काय मागो मासे पडले पाहिजे. बघा मित्रांनो खोला जवळ आलेला आहे. डोलीचा शेवटचा भाग.
बघा आता मावरं पालती मारला घेतलं. किलशी रे किलशी. याच्यामधून आता चांगले चांगले मासे वेगळे करायला लागतील. म्हणजे मोठी कोळंबी, मोठे बोंबील, पापलेट जे काय आलं असेल ते वेगळे करायला लागेल. आणि हे डिझेलसाठी वेगळं ठेवतात मोठे मासे. आमच्याकडनं अजून एका डोलीचा फुल आलेला आहे आणि फुल्यामध्ये वाम आले. वाम वाटतो का? आवर बघा, आवर बघा, आवर टोन करा, आवर टोन करा. बघा आमच्याकडनं मोठी वाम आलेली आहे. हो घ्या घ्या मग. एक एक डोलीची मासली जशी वरती येईल तशी निवडून ती वेगवेगळी केली जाते. मोठी कोळंबी वेगळी, छोटी वेगळी, बोंबील सर्व वेगवेगळं करतात. डोल खेचायला सुरुवात केली आहे आणि डोलीमध्ये एक वाम दिसत आहे. पाण्यावरती तरंगते बघा वाम, पिवळ्या कलरची वाम. हाय हाय बुरला पिल्ली. खोला जवळ आहे ना, खोल्याच्या जरा पुढे मोठी वाम आहे. बघा वाम आली बोटी. खोला पण आहे जवळ पण. खोला आयला पलटी मारला. ही वाव पहिल्या वामीपेक्षा मोठी आहे. मोठी वाव. याची मावशी. घ्या मदत कर. हा किती कारोड मोठी आहे. आहे. पहिले वामीपेक्षा दुसरी वाम मोठी आहे. मासली निवडून झाली की ती टपमध्ये ठेवतात स्टोअर करायला. टपमध्ये भरून ठेवतात. आतापर्यंत 3 टप भरल्या, अजून थोड्या डोली सोडायच्या बाकी आहे.
मित्रांनो आता शेवटची डोल बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली. ही डोल खेचून झाली की जे मासे निवडले ते स्टोअर करायला लागतील. कोलबी काहीतरी मीडियम पोत आले. मीडियम साईजची पोत. आता ही शेवटची डोलीची मासली आहे. ही निवडून झाली की मासे स्टोअर करायला सुरुवात करतील. हे बघा डिझेलसाठी काढलेले वेगळे मासे. मोठे बोंबील, मोठी कोलबी, शिंगाली, जे मोठे मोठे मासे आहेत ते डिझेलसाठी वेगळे करतात. आणि बघा मासेमारी करताना जर डोली फाटल्या तर लगेच त्यांची शिलाई करायला लागते रे मंडन. डोलीला भोसा आलाय, फाटले झाले त्याला शिलाई करायला लागते. ज्या डोली लावले होते त्या डोलींचं मासली निवडून झाली आणि सर्व मासली बघा किती 5.5 टप्प भरले. याच्यामध्ये कुठे कुठे करते आहे मिक्स मासे आहे, म्हणजे चांगले नाही, एकदम साफ मासे नाही. कर्दी यायला पाहिजे, फक्त कर्दी यायला पाहिजे होती, मिक्स मासे. मित्रांनो आता मासे स्टोअर करायला सुरुवात केली. खाली बर्फ टाकतात आणि त्याच्यावरून मग मासे टाकतात. वरून पुन्हा बर्फ टाकला जातो, ते मासे ताजे राहतील.
आता परत एक टप टाकायला लागेल, असं थर थर मारून सर्व खण भरून घ्यायला लागेल. या खणामध्ये बर्फ असते, बर्फ. मित्रांनो, आज मासेमारीचा पहिला दिवस पूर्ण झाला आहे. आता मासे कमी होते म्हणून ती जागा सोडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत. म्हणजे लोकेशन आपण चेंज करणार आहोत. कारण तुम्ही मासे बघितले असेल त्याच्यामध्ये गर्दी खूप कमी होती आणि जे टिपण होतं म्हणजे डिझेलसाठी निघणारे मासे ते सुद्धा कमी होते. म्हणून आता आपण दुसऱ्या लोकेशनवरती जात आहोत. आता संध्याकाळ झाली आहे आणि रात्रीच्या वेळी आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचेल, म्हणजे नवीन लोकेशनवरती पोहोचेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा मासेमारीचा पहिला दिवस कसा वाटला? किनाऱ्यापासून आपण खोल समुद्रामध्ये आलो आणि मासेमारी केली. ज्या ठिकाणी आपण मासेमारी केली त्या ठिकाणी मासे कमी भेटले म्हणून आम्ही लोकेशन आता चेंज करत आहोत. मित्रांनो, या ट्रिपमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारची मासेमारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे माशांचं जेवण बघायला भेटेल. तर ही ट्रिप पूर्ण बघा आणि मजा घ्या. चला मित्रांनो, आजचा दिवस संपलेला आहे आणि उद्याच्या दिवशी पुन्हा आपण भेटू. बाय बाय.